दादर कबूतरखान्यासंदर्भात उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 13 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत आता या सगळ्या प्रकरणी कुणीही माध्यमांशी बोलू नये असं जैन महासंघाच्या ललित गांधींचं आवाहन सुद्धा आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर पुढची भूमिका ही ठरवली जाणार आहे. कोर्टाच्या सुनावणीनंतर जैन समाजाची या सगळ्या संदर्भात बैठक सुद्धा होईल. या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत जैन समाजाचे अध्यक्ष, जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर मराठी एकीकरण समितीचे नेते गोवर्धन देशमुख देखील यावर बोलण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ललित गांधीजी आणि गोवर्धन देशमुखजी, तुमच्या दोघांचं सुद्धा लोकशाही मराठीमध्ये मी स्वागत करते. सुरुवातीला ललित गांधी तुमच्याकडे येते. उद्याचा दिवस सर्वार्थांना महत्त्वाचा आहे. खरं तर अनेक इशारे देण्यात आलेले आहेत जैन समाजाच्या वतीनं, आपण त्यावर तर बोलूयाच. पण उद्या या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार आहे, याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत. काय घडतंय नेमकं आता जैन समाजात या सगळ्या उद्याच्या सुनावणी संदर्भात काय चर्चा सुरू आहेत? हॅलो. बोला. नाही, चर्चा तर अशी आहे, भारतातला संपूर्ण जैन समाज हा शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो. तो देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान देत असतो आणि भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश हा सगळ्या जगाला देणारा हा जैन समाज आहे. आणि जीवदया किंवा कबुतरांना दाणे देण्यातील हे फक्त जैन समाजाची मक्तेदारी नाही, जगातल्या विविध जाती धर्माची लोक प्रेमापोटी, श्रद्धेपोटी, कबुतरांच्या प्रेमापोटी किंवा वेगवेगळ्या प्राण्यांसाठी जीव द्यायचं काम करत असतात. जीव द्या किंवा प्राणी दया हा काही जैन समाजाचा एकट्या समाजाचा काही विषय नाही. त्यामुळे ह्याला फक्त जैन धर्माशी जोडणं योग्य नाही. जैन धर्माचा हा एक मुख्य भाग आहे. जीवदया आमच्या या कर्तव्यामधला एक प्रमुख भाग आहे आणि अनेक वर्षांचे किंवा शेकडो वर्षांची परंपरा असल्यामुळे दादर कबूतरखान्याशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. याबरोबर आपल्याला सार्वजनिक आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आरोग्याला धोका निर्माण होतो त्यावेळी तिथं राहणाऱ्या जैन समाजाला सुद्धा तो धोका असतो. जैन वेगळा धोक्यापासून प्रूफ आहे असं काही असत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा योग्य पद्धतीने विचार झाला पाहिजे. या संदर्भातल्या तज्ञ लोकांचा अभिप्राय काय आहेत, अशा प्रकारे होणाऱ्या धोक्याचं प्रमाण किती आहे किंवा याला पर्याय काय आहे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत. आणि हायकोर्टानं सुद्धा हेच सांगितलेलं आहे. उद्याच्या सुनावणीमध्ये या संदर्भातली तज्ञ समितीची नेमणूक हायकोर्टाच्या सुनावणीमध्ये होईल आणि ही तज्ञ समिती, त्यामध्ये डॉक्टर असतील, सरकारतर्फे किंवा कोर्टातर्फे वेगवेगळे तज्ञ त्यामध्ये येतील आणि हे लोक एक अनालिसिस करतील. ज्या पद्धतीचे रिपोर्ट्स येत आहेत, आरोग्याला हानी आहे, काही रिपोर्ट्स हानी नसल्याचे येत आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून मग जो निर्णय कोर्ट देईल तो सर्वांना पाळणं बंधनकारक असतं. जैन समाज सुद्धा या सगळ्या प्रशासनाच्या व्यवस्था असतील, कोर्ट असतील, याच्या परिघाबाहेर असत नाही. सगळ्यांनीच कार्याचा आदर राखणं हे प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. मग समाजातली व्यक्ती असेल किंवा आमचे असतील, कुणीही याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणं आणि भडक वक्तव्य करणं हे आम्हाला अपेक्षित नाही. समाज म्हणून आम्ही अशा कुठल्याही वक्तव्याचं समर्थन सुद्धा करत नाही. अगदी. ललित सर, तुम्ही या सगळ्या संदर्भात जी भूमिका घेतली आहे ललितजी, त्याचं कौतुकच करावं अशी ही भूमिका आहे. बघा, तुम्ही जेव्हा या कबूतरखान्यात जेव्हा आंदोलन झालेलं होतं, जैन समाजाच्या वतीनं जेव्हा आंदोलन करण्यात आलेलं होतं, आक्रमकता जैन समाजाकडून दाखवलेली होती, तेव्हा देखील तुम्ही समन्वयाची भूमिका घेतलेली होती. तेव्हा देखील तुम्ही लोकशाही मराठीशी संवाद साधलेला होता आणि आवाहन केलेलं होतं जैन समाजाला शांतता राखण्याचं. आता देखील तुम्ही समन्वयाची ही भूमिका घेताय, त्यामुळे निश्चितच कौतुक आहे तुमचं. पण एकीकडे तुम्ही समन्वयाची भूमिका घेताय, दुसरीकडे मात्र जैन मुनी मुंबईत येतात आणि त्यांच्याकडून मात्र कोर्ट जर धर्माच्या आड येत असेल तर कोर्टालाही आम्ही मानणार नाही, प्रसंगी हाती शस्त्र घेऊ अशी वक्तव्य केली जातात. मग यावर मात्र कुठेतरी संभ्रम निर्माण होतो. एकीकडे जैन समाज अहिंसा मानणार आहे, असं असताना जेव्हा अशी वक्तव्य ही केली जातात तेव्हा मात्र मग नीतिमत्ता, निष्ठा यावर चर्चा होते. नाही, नक्की तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि मुळात कबुतरांच्या या दानाचा विषय असेल किंवा कबुतरांचा जीव वाचवण्याचा विषय, इथे शस्त्राचा प्रश्न येतोच कुठे? तिथं आम्ही कुणाशी भांडतोय? बरोबर.
कोर्टामध्ये एक प्रक्रिया सुरू आहे. काही लोकांना योग्य वाटतं, काही लोकांना अयोग्य वाटतं. कोर्ट त्याचा सारासार विचार करेल. आम्ही सुद्धा समाजामध्ये होणाऱ्या बदलाला सामोरं गेलं पाहिजे. त्याला पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. आपण हं, सगळ्या समाजाच्या बाजूला जाऊन चालत नाही आणि शस्त्र-बिस्त्र ही भाषा अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही. बरोबर. मुळात मुंबईमध्ये अनेक मोठमोठे जैन आचार्य सध्या चातुर्मासमध्ये आहेत. ते हं, कुणीही असं बोलत नाहीये. त्यामुळे कुठल्या एखाद्या मुनींनी अशा प्रकारे माध्यमावर येऊन प्रतिक्रिया देणं योग्य नाही. समाजातला कुठलाही घटक या वक्तव्याशी सहमत नाही. त्यामुळं जैन समाजाच्या मुनींनी सुद्धा आमच्या धर्माची जी परंपरा आहे, त्याची पूर्ण जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आपण समाजामध्ये भगवान महावीरांची शिकवण काय आहे? सर्व हं. समाजाला एकत्र घेऊन जायचं. आम्हाला बंधनकारक आहे, की तुम्ही तुमच्या उत्पन्नातील काही वाटा समाजातल्या गोरगरिबांसाठी दिला पाहिजे. कोणताही जाती धर्म न पाहता दिला पाहिजे. समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे आणि अशा वेळी आपल्या कुठल्याही वक्तव्याने 2 समाजामध्ये किंवा समाजातल्या 2 गटामध्ये काही वेगळ्या भावना तयार होत असतील, तर आपण सुद्धा मनावर संयम ठेवणं गरजेचं आहे. हं, भावना सगळ्यांच्या आहेत. माझ्याही भावना आहेत. परंतु बरोबर. भावना आणि कायदा ह्याचं सांगड घातली पाहिजे. ज्यांना नाराजी आहे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि हं. दोघांनी एकत्र येऊन किंवा या सर्व घटकाचा जर कोर्ट निर्णय घ्यायला लागलेला आहे, या सगळ्या शास्त्रीय गोष्टी सुद्धा अभ्यास केला पाहिजे. भावना, परंपरा या सगळ्याचा समन्वय साधणं गरजेचं आहे. नुसतं आम्हीच करू तेच योग्य असं भूमिका कुणीही घेणं योग्य नाही. ललितजी, तुम्ही आता जे बोलताय त्याच्यावरून एक लक्षात येत आहे, तुमचं एक वक्तव्य आहे की कुणीही यायचं या सगळ्या संदर्भात प्रसारमाध्यमांकडे वक्तव्य करायची, हे काही जैन समाज मानणारा नाही आहे. थेट विचारतंय तुम्हाला, या सगळ्या मुद्द्यावरून जैन समाजामध्ये 2 गट पडले आहेत का? जैन समाज नेमका कोणाच्या बाजूनं जाणार आहे? कारण एकीकडे अशा संदर्भात आक्रमक होत ही वक्तव्य केली जातात, दुसरीकडे तुमच्याकडून समन्वयाची भूमिका घेतली जाते. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. या एका मुद्द्यावर 2 गट आता जैन समाजात निर्माण झाले आहेत का? नाही, नाही, अजिबात नाही. 2 गट वगैरे अजिबात नाही. काही वेळेला कसं असतं समाजातल्या शेवटच्या घटकाला आम्ही किंवा समाजातले प्रमुख लोकं काय चर्चा करतात याची माहिती पुरेशी पोहोचलेली नसते. भावनांचा उद्रेक काही वेळेला होतो. काही वेळेला फक्त धार्मिक भावना किंवा आपली परंपरा एवढंच बघितलं जातं. पण याचा सर्व दूर चारी बाजूने विचार करण्याची गरज असते. साकल्याने विचार केला पाहिजे. जैन आचार्यांचं भूमिका काय आहे? त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कारण हे संतुलित भूमिका घेणं गरजेचं असतं. एक नुसतं आम्ही कबुतरांना दाणे घालतो, नाही तो हं, आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही घालणारच, आम्ही काहीही करणार अशी भूमिका चालत नाही. आपल्याला आपली बाजू योग्य असेल तर ती पटवून देता आली पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने सुद्धा पटवून देता आली पाहिजे आणि हं. समाजातल्या कुठल्याही घटकाशी आपण अरेरावी करतो ही भूमिका जैन समाजासाठी शोभणारी नाही. ज्यावेळी खरंच एखादा मोठा अन्याय होईल, तर आम्ही सगळ्या ताकदीने उतरतो त्यामध्ये. यापूर्वी आम्ही दाखवून दिलेला आहे. अनेक प्रकारच्या गुंडगिरी होतात, हे होतात त्याही ठिकाणी लढू ना आम्ही. हं. पण यामध्ये कबुतरांच्या रक्षणासाठी आपण ज्या पद्धतीनं व्यक्त होतो, हे योग्य नाही. त्याला एक पद्धती आहे आणि सरकार कुठेतरी सामोपचाराची मार्ग स्वीकारण्याची विनंती करते. कोर्टामध्ये या प्रक्रिया चालू आहे, तेव्हा थोडा पेशन्स ह्या सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. भांडणं खूप सोपं आहे, आक्रमक बोलणं खूप सोपं आहे. परंतु त्याचे होणारे परिणाम काय असतात, दीर्घकालीन परिणाम काय असतात, या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून योग्य पद्धतीने बोललं पाहिजे. म्हणूनच मी सांगितले, की लोकांनी तात्कालिक भावनेच्या उद्रेकामध्ये एखादी गोष्ट होऊ शकते. मी काही नाकारत नाही किंवा बरोबर. मी हं. फार मोठा गुन्हा केला असंही मानत नाही. परंतु अशा पद्धतीने सातत्यानं करणं किंवा लोकांना भडकवणारी वक्तव्य करणं, हे समाजातल्या प्रमुख लोकांना ज्यांच्यावर समाजाला नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे त्यांना शोभत नाही. त्यामुळे त्यांनी यामध्ये भूमिका घेताना योग्य पद्धतीचीच भूमिका घेतली पाहिजे आणि समाजाला योग्य दिशाच दिली पाहिजे. समाजाला चुकीच्या दिशेनं कुणी नेत असेल, तर ते आम्ही मान्य करणार नाही. अगदी, म्हणजे तुमचं थेट म्हणणं आहे की कोणीतरी येतं आणि या सगळ्या संदर्भात समाजातील व्यक्तींची माथी भडकवण्याची कामं ही केली जात आहेत. या मुद्द्यावर स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे तुमचं शेवटचं काही वाक्य कट होतंय, त्यातनं आवाज कट होतोय. माझा म्हणजे आवाज येतो आता व्यवस्थित? हां, आता येतोय हं. व्यवस्थित. म्हणजे तुमचं थेट म्हणणं आहे की कोणीतरी येतं, या सगळ्या मुद्द्यावर माथी भडकवण्याचा समाजाचा प्रयत्न करतं आणि या मुद्द्यावरून मात्र स्वतःची पोळी भाजण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. नाही, पोळी भाजण्याचा प्रयत्न असेल असं मला म्हणायचं नाही त्यामध्ये. हं. परंतु फारसा विचार न करता तात्कालिक एखाद्या गोष्टीवर रिएक्शन करणं, हे पहिल्यांदा झालं असतं. ज्यावेळी झालं त्यावेळी ठीक होतं. एकदम अचानक ज्यावेळी बंद केलं, कबूतर अनेक मरून पडले, त्यावेळी रिएक्शन समजू शकतो. पण हं. आता त्याला काही दिवस गेलेले आहेत, कोर्टामध्ये प्रक्रिया चालू आहे, चर्चा चालू आहे, दोन्ही बाजूने बोलतोय आपण. हं. अशा वेळी पुन्हा लोकांना वेगळ्या पद्धतीने सांगणं हे योग्य नाहीये. त्यामुळे तुम्ही संतुलित भूमिका घेतली पाहिजे. समाजाला समजावून सांगितलं पाहिजे. उद्रेक असतो.
मग तो शांत करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. अगदी. त्यामुळे या एखाद्या कृतीतून अजून काही नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत हे सुद्धा बघितलं पाहिजे. जैन समाजाचा इतिहास काय, जैन समाजाची परंपरा काय, आमच्या भगवंतांच्या शिकवणी काय, या गोष्टी विसरून आम्ही एका बाजूने बोलणं योग्य नाही किंवा एखादी गोष्ट आपण समजा भावनेत केली तर त्याचं प्रदर्शन करणं योग्य नाही. आता बरोबर. गाडीवर कोणीतरी ट्रे लावलाच बाबा घातलं ठीक आहे ना, कशाला ते व्हिडिओवर येऊन सांगतो परत आणि गाजवतो मी हे केलं आणि ते केलं. गरज नाही ना. तुम्ही असं मुद्दाम अशा पद्धतीने कृत्य करता की कुणाला राग येईल त्याचा, असं करणं योग्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कुणीही बोलू नये. आपले मंत्री मंगलप्रभात लोढाजींनी सुद्धा हीच भूमिका घेतली की असं काही बोललं तर समाज म्हणून आम्ही काय मान्य करत नाही किंवा समाजातल्या कुठल्याही घटकांना ही भूमिका मान्य नाही. त्यामुळे समाजाची भूमिका म्हणून माध्यमांनी सुद्धा एखादी प्रतिक्रिया अशी मांडू नये अशी म्हणजे आपल्याला सुद्धा विनंती आहे. तर त्यामुळे म्हणून म्हणून आम्ही दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ललितजी. म्हणून आपल्या सोबत आता मराठी एकीकरण समितीचे नेते सुद्धा जोडले गेलेले आहेत, गोवर्धन देशमुख. त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊया, त्यांचं सुद्धा आपण म्हणणं ऐकून घेऊया ललितजी. मलाही स्वागत आहे त्यांचं आणि तुमचंही मला धन्यवाद द्यायचे कारण लोकशाहीनं पहिल्या दिवशीपासून हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं संतुलित पद्धतीने हाताळलेला आहे. मला तुम्हाला अगदी अगदी मी गोवर्धन देशमुख यांच्याकडे जाते आता, कारण या सगळ्या आंदोलनामध्ये मराठी एकीकरण समितीनं सुद्धा दंड थोपटलेले आहेत. गोवर्धन, आपण देखील मराठी एकीकरण समितीचे नेते आहात. या सगळ्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समितीनं आता मात्र इशारा सुद्धा दिलेला आहे. या सगळ्या मुद्द्यावर काय नेमकी भूमिका असेल उद्यानंतर मराठी एकीकरण समितीची? नाही, मुळात आम्ही कोणाला इशारे वगैरे दिले नाहीयेत. हम्म. हा मुद्दा कायदा सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठीचा आहे. जर माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले होते आणि त्या ठिकाणी तरी देखील आपण मोर्चे काढताय, आंदोलन करताय, माझ्या पोलीस माता भगिनींना, पोलिसांना धक्काबुक्की करतायत आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करताय, तर कुठेतरी या शहराचं वातावरण बिघडतंय. आणि आता जे आपण उल्लेख केला ते जैन मुनी जे आहेत त्यांनी कुठेतरी शस्त्र काढू, मग लाखोंचे मोर्चे काढू, अशी जी भाषा सुरू केली आहे ना या राज्यामध्ये, तर कुठेतरी राज्याचं वातावरण दूषित करू नये अशी आमची भूमिका आहे. म्हणून उद्या आम्ही 13 तारखेला माननीय पोलीस उपायुक्त आणि आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त साहेब यांची भेट घेणार आहोत की या राज्यामध्ये शांतता असली पाहिजे, कोणीही असंतोष पसरू नये. आणि तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही कायद्यानुसार करा. हा कबूतरखाना जो विषय आहे हा आरोग्यासंबंधित विषय आहे, सगळ्यात मोठा विषय आहे. आज जर अनेक तज्ज्ञ मंडळी, डॉक्टर मंडळी सांगतायत की कबुतरांपासून, मुळात हा कबूतर नाहीये, हे पारवा आहे, आपल्या मराठीमध्ये त्याला पारवा म्हणतो, तर यापासून शरीराला आणि मानवी आरोग्याला धोका आहे. तर त्या ठिकाणी आपण कोर्टाचा देखील अवमान केला नाही पाहिजे, त्यांचा मान ठेवला पाहिजे. तुम्ही कुठेतरी कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडतायत, कायदे हातामध्ये घेतायत, कोणाला जुमानत नाही आहेत, आम्ही कोर्टाला देखील जुमानणार नाही अशी भाषा करताय, तर मग सर्वसामान्य माणसाने काय करायचं? आणि याच्या अगोदर 6 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने रस्ते अडवले, गाड्या अडवल्या, हे चाललंय काय? हे आम्ही प्रशासनाला विचारायला उद्या येतोय. यापुढे भविष्यामध्ये कुठलीही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. आज जैन समाज खरं तर शांतिप्रिय समाज आहे. आता माननीय यांचे अध्यक्ष आहेत, यांनी सांगितलं की खरं शांतिप्रिय समाज आहे. या अगोदर असे कधीही त्यांनी कायदे हातात घेण्याची भाषा केली नव्हती. मग आता काय बिघडलं? मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी राजकीय पोळी भाजत असेल तर आमच्या सारखे चळवळीतले सामान्य मराठी माणसं या ठिकाणी शांत बसणार नाहीयेत. आणि तुम्ही राजकारण करू पाहत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाहीये. तुम्ही काय करताय? विलेपार्ले या ठिकाणी काय झालं? अनधिकृत जैन मंदिर तोडलं पालिकेने आणि ते न्यायालयाने देखील मान्य केलं की अनधिकृत होतं आणि ते उत्तम कार्यवाही केली, योग्य कारवाई केली. त्यावेळी देखील तुम्ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलात, पोलीस प्रशासनाला, नागरिकांना, सर्वांना वेठीस धरलं. आता देखील तुम्ही काय केलं? सर्वांना वेठीस धरताय. मग हे किती दिवस सहन करायचं? माननीय जे लोढा म्हणून मंत्री आहेत हे एका विशिष्ट समाजाचे आहेत का? असा देखील प्रश्न आम्हा सर्वसामान्य महाराष्ट्राच्या नागरिकांना पडतोय. माननीय लोढा जे मंत्री आहेत हे महाराष्ट्र राज्याच्या सर्व समाजाचे मंत्री आहेत. मग त्यांनी एक विशिष्ट समाजाची भूमिका का घ्यावी? जर विधिमंडळामध्ये कबुतराचा विषय आला होता आणि चित्रा वाघ यांनी हा विषय मांडला होता, मग विषय देखील यांनीच मांडायचे आणि यांच्या मंत्र्यांनीच सारवासारव करायची. हा प्रकार काय आहे? आणि याच्यामध्ये भरडला कोण जातोय? तर सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, आमची पोलीस व्यवस्था भरडली जाते आणि हे राजकारण करतायत. म्हणून उद्या ह्या सर्व प्रश्नावरती मराठी एकीकरण समिती कारवाईची मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी दादर कबूतरखाना या ठिकाणी येणार आहे.
अगदी. या सगळ्या संदर्भात कोर्टाचा निर्णय होईपर्यंत मराठी एकीकरण समिती वाट पाहणार आहे, की त्यापूर्वीच आपल्या मागण्यांचं निवेदन हे सादर केलं जाईल? गोवर्धनजी. नाही, आता काल सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलंय की आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आम्ही खंडित करणार नाही आहोत आणि त्यांनी तो निर्णय अबाधित ठेवलाय. परंतु आता जो उद्याचा निर्णय आहे तो देखील आहे कोर्टामध्ये, त्यामुळे आम्ही त्याचा सन्मानच करतोय. आम्ही न्यायालयाच्या सन्मानार्थ उद्या भेट घेणार आहोत आणि आमचं निवेदन देणार आहे. ज्या लोकांनी तोडफोड केली, ज्या लोकांनी उग्र भाषा केली, ज्या लोकांनी महिला पोलीस भगिनीला मारहाण केली आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जमाव करून नागरिकांचे रस्ते अडवले, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आत्ताच गेल्या 7 तारखेला मराठी मोर्चा या मीरा भाईंदर शहरामध्ये झाला होता. पोलिसांनी जी वागणूक त्या ठिकाणी दिली होती ती वागणूक आता का नाही दिली? विलेपार्लेच्या आंदोलनामध्ये का नाही दिली? हा ललितजी. प्रश्न आम्हाला पडतोच आहे. म्हणून हे सर्व प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत. सर्वसामान्य मराठी माणसं आम्ही विचारायला प्रशासनाला जातो आहोत. अगदी. कारवाई का होत नाही या सगळ्या संदर्भात अशी विचारणा करतायत गोवर्धन देशमुख. मुळात मला गोवर्धनजींनी आता जे त्यांच्या भावना व्यक्त केल्या हरकत नाही. प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या भावना व्यक्त करायचा. पण जैन समाजाने मोर्चा काढू नये असं म्हणणं चुकीचं आहे. कारण समाजाच्या प्रत्येक घटकाला आपल्या भावना निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आणि मंदिर तोडलं तर आमच्या भावना दुखावल्या. आता मराठा समाजाच्या तुम्ही मीरा भाईंदरच्या मोर्चाचा उल्लेख केला. आता जरांगे साहेब येत आहेत, ते मोर्चा काढतायत. का तर त्यांच्या भावना व्यक्त करायचं ते एक लोकशाहीतनं दिलेलं आपल्याला माध्यम आहे. त्यामुळे जैन समाजाने सुद्धा आपल्या भावना व्यक्त करू नयेत असं नाही. अनेक प्रसंग घडतात. आपण किती आक्रमक आंदोलन बघितले, किती तोडफोड केलेल्या बघितल्या, कुणावर कारवाई केल्या यापूर्वी. इतर फक्त बांबू आणि काट्याचा प्रश्न आहे, ताडपत्रीचा. आम्ही बघितलं मुंबईमध्ये. आता मला त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करायचा नाही कारण मी काय राजकारणात नाहीये. हातात सुरे घेऊन सुद्धा काही महिला सहभागी झालेल्या होत्या ताडपत्री नाहीये, काढण्यासाठी. आक्रमक नाहीये. परंतु ज्यावेळी भावना दुखावतात त्यावेळी कधीतरी एखादा उद्रेक होतो. आमचा प्रयत्न समाजाला समजावण्याचा आहे आणि अशा प्रकारची आमची परंपरा नाही. परंतु म्हणून आमचा विरोध करण्याचा अधिकार नाही असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आम्ही आमची भूमिका मांडू आणि त्या कायद्याच्या चौकटीतनं जो निर्णय मिळेल त्या निर्णयाचा आम्ही आदर सुद्धा करू. कारण ती सुद्धा आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोर्टाचा आदेश असेल, कोर्टाचे निर्णय असतील, प्रशासनाचे निर्णय असेल, आम्ही त्याचा सन्मान करू. आम्हाला जिथं अडचण वाटेल, आम्हाला जिथं दुखावेल, आम्ही सरकारकडे दाद मागू, न्यायालयाकडे दाद मागू. प्रसंगी जे काही कायद्याच्या चौकटीत बसेल त्या पद्धतीने निषेधही करू. एखादा आम्हाला योग्य नाही वाटलं तर. पण आम्ही कुणी कायदा हातात घेण्याचं समर्थन करत नाही. चुकीच्या पद्धतीनं कुणी बोलत असेल, समाजाच्या मध्ये 2 समाजामध्ये काही तेढ होईल अशी भाषा सुद्धा कोणी वापरू नये. आणि हा समाज आहे या कुठल्या राजकारणाच्या उद्देशानं या व्यक्त होत नाहीये. फक्त शेकडो वर्षाच्या परंपरा आहेत. भावना असतात, काही लोकांच्या भावना तीव्र असतात, काही लोकांना कशा व्यक्त कराव्या याची माहिती नसते. त्यामुळे अशा काही गोष्टी घडल्या तर त्याचा राजकारणाशी संबंध कृपया करून जोडू नका. आम्हाला कुठेही राजकारण करण्यामध्ये स्वारस्य नाही. आम्ही शांततेनं जगणारे, समाजाच्या विकासामध्ये सहभागी होणारी लोक आहोत. आणि दुधामध्ये साखर होऊन राहणं हे जर जैन समाजाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कुणी याचा गैरअर्थ काढू नये किंवा एखाद्या व्यक्तीनं बोललं म्हणजे ती समाजाची भूमिका आहे असं कृपा करून समजू नका. आणि ही आमच्या समाजाची परंपरा नाही. परंतु आमच्यावर जे अन्याय होईल तर विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. मग तो कुठल्या कायदेशीर मार्गाने करायचा हा ज्या त्या वेळेला बसून ठरवलं जाईल. म्हणून मी हेच सांगितलंय की न्यायालयाचा आदर करा, न्यायालयाच्या निर्णयाची समीक्षा करू, त्यातून आपल्याला दाद मागायचा अधिकार असतो. सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं की याचिकाकर्त्यांचा कोर्टाच्या आदेशामध्ये दुरुस्ती मागण्याचा अधिकार आम्ही अबाधित ठेवला आहे. तो अधिकार कुठेही सुप्रीम कोर्टाने काल काढून घेतला नाही. माझ्याकडे ऑर्डरची कॉपी आहे. तर त्यामुळं अशा प्रकारे आपण कुणी गैरसमज करून घेऊ नये कृपा करून. हा समाज शांतताप्रिय आहे आणि शांतताप्रियच राहील. परंतु अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रत्येक समाजाला अधिकार आहे, तसा तो जैन समाजाला सुद्धा आहे. ललितजी, तुम्ही म्हणताय आमच्यावर अन्याय झाला तर या सगळ्या संदर्भात कायदेशीर मार्गानं यावर कसा निषेध व्यक्त केला जाईल किंवा यावर कशा पुढची रणनीती ठरेल यावर बैठक घेऊन आपण या सगळ्याचा फैसला करू असं तुम्ही म्हणताय. यावर चर्चा केली जाईल असं तुमचं म्हणणं आहे. पण अन्याय झाला तर हे जे वक्तव्य आहे यावर मला खरं तर यायचं आहे. आपण म्हणताय की भूतदया, पण मुळात जर माणूसच जगला नाही, जर व्यक्तींकरता, जर माणसांकरता, आता नुकतीच मनसेनं सुद्धा या सगळ्या प्रकरणी आता प्रतिक्रिया दिलेली आहे. जर व्यक्तीच जगली नाही, जर माणूसच जगला नाही तर मग मात्र भूतदया कसली, हा मुद्दा आता मनसेकडून या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय. मी येणार आहे गोवर्धनजी, तुमच्याकडे येणार आहे. आपण ललित यांच्याकडून उत्तर घेऊया. ललितजी बोला.
लागलीची आपला मुद्दा मी अन्याय हे जे म्हटलेले जनरल स्टेटमेंट केलं, जसं गोवर्धननी जे प्रतिक्रिया दिली की मोर्चा वगैरे, तर मी जनरल की कुठल्याही विषयात मी अगदी. कबूतरखान्यात बोलत नाही. आता हा कबूतरखान्यामुळं किती नुकसान होतं त्याचा सायंटिफिक स्टडी झाला पाहिजे आणि काही असेल तर दुरुस्ती केली पाहिजे. आम्ही काही त्यामध्ये सहमत नाही अशात नाही. हं. अगदी दादरच्या कबूतरखान्यापासून जवळच परेल आहे. टाटाचं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. तुम्ही एकदा चक्कर मारून या. किती पेशंट तिथं बाहेर तडफडत असतायत, पेशंटचे कुटुंबीय. हा कॅन्सर कशामुळे होतो, त्या उत्पादनावर बंदीसाठी सुद्धा आपण सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजातले अनेक जीव वेगवेगळ्या कारणानं मरतायत. औषधोपचाराभावी मरतायत. त्यांच्यासाठी काय करता येईल का? दारूमुळे किती दुष्परिणाम होत आहेत, त्याच्यावर आपण काही बोलणार आहोत का? अशा त्यामुळं एखाद्या गोष्टीमध्ये ते मुळातनं काढून फेकणं असं नसतं. त्याला योग्य ते पर्याय दिला पाहिजे आणि योग्य पद्धतीने गेलं पाहिजे. तर कोर्टाने योग्य भूमिका घेतली की हं. तज्ञांची समिती नेमेल. तज्ञ समिती जो निर्णय देईल त्या आधारे कोर्टाला निर्णय होईल आणि तो सगळ्यांना पाळावा लागेल. मग ते अगदी. जैन असतील, भूतदयाप्रेमी अजून कुणी असतील किंवा आणि कुणी असेल. मी अन्याय हा जनरल संदर्भाने बोललेलो आहे. अगदी. मंदिर फोडायचं असेल, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. तो विषय आजच्या चर्चेचा नसल्यामुळे मी त्या विषयावर विस्ताराने बोलणार नाही. अनेक आपल्याकडं अगदी. पण बघतो, अनेक गोष्टी घडत असतात. एकच समाजाला टार्गेट कुणी करत असेल तर ते आम्हीही सहन करणार नाही. अगदी. पण आमचा भूमिका समाजाची अशी कधीच नसते. हं. हा समाज कधीही स्वतःहून कुणाला त्रास द्यायला जात नाही. परंतु आम्हाला कोणी त्रास द्यायला लागला तर आम्ही काही शांत बसत नाही. परंतु अगदी. हा खाण्याचा विषय वेगळा आहे. माझा अन्यायाचा संदर्भ बाकीच्या सर्वसाधारण संदर्भाने होता. वेगवेगळ्या विषयामध्ये अशा गोष्टी घडत असतात. व्यापारात, उद्योगात, सार्वजनिक जीवनात जगत असताना अशा अनेक गोष्टी घडत असतात. त्या सर्वसाधारण बोललो की जर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाला प्रतिकार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे किंवा तो अन्याय सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हं. जे काही लोकशाहीनं दिलेले मार्ग आहेत, त्या मार्गाचा वापर करण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला आहे. अगदी. त्यामुळे कायदा हातात घेऊ नये, या माझ्या भूमिकेशी मी ठाम आहे. अगदी कुणी गोवर्धनजींकडून आपण उत्तर घेऊया. आपला वेळ खरं तर संपतोय. गोवर्धनजी अगदी थोडक्यात. बोला. नाही नाही, याचा एक विषय असा आहे की आज ज्या ठिकाणी आरेचे जंगल आपण तोड केली, या आरेच्या जंगलांमुळे जी पक्षी मृत्युमुखी झाले, त्याचं काय झालं पुढे? बरं, आता भूतदया आपण जे म्हणतोय, जीवदया जे म्हणतोय, तर ही जीवदया तुम्ही दुसऱ्या ठिकाणी करू शकता ना. ज्या ठिकाणी मानवी वावर नाही आहे त्या ठिकाणी आपण करू शकतो. परंतु ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मनुष्य वावरतोय आणि आरोग्यास तो धोका आहे आणि त्याची अनेक उदाहरणं देखील आपण मान्य केलेले आहेत, न्यायालयाने देखील मान्य केले आहेत. तर मग एका गोष्टीसाठी अडवणूक करणं, तर हे कुठेतरी चुकीचं आम्हाला वाटतंय. हं. आणि या ठिकाणी आपण जर श्वान जे आपण त्यांना श्वानांना खाद्य घालतो, मांजरांना खाद्य घालतो, यांच्या समाजाने त्याला विरोध केलेला आहे की त्यांना खाऊ घालू नका, कारण ते मांसाहारी खातात. तर अशा अनेक घटना देखील आपल्या मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. मग हा जीव नाही आहे का, किंवा ही जीवदया नाही आहे का? मांजरांना जर त्यांचं खाद्य जे मांसाहारी आहे त्यांना खाऊ घालणं ही जीवदया नाही आहे का? मग त्यांना यांच्या समाजाकडून विरोध का केला जातो? आणि अशा घटना पोलीस ठाण्यापर्यंत गेलेल्या आहेत. तर कुठेतरी एक कबूतर विषय घ्यायचा, नक्कीच त्यांच्या धर्माचा मान आहे, परंतु त्यामुळे जर मानवी जीवनाला धोका पोहोचत असेल तर कुठेतरी संयमाची भूमिका घेतली पाहिजे. सर्वांना समजून घेतलं पाहिजे आणि हेकेखोरी सोडली पाहिजे की आम्ही इथेच ठेवणार, आम्ही हेच करणार, आम्ही ताकद दाखवणार. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण जर मोर्चे काढत असाल तर आम्ही देखील कमी नाही आहोत. आम्ही देखील मोर्चे काढू आणि तो कबूतरखाना बंद करू, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. अगदी. ललितजी, उद्या मात्र कोर्टाच्या या निर्णयानंतर जैन मुनींनी असं आवाहन केलेलं आहे, जैन समाजाला एकत्रित या, समाज एकवटेल. या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर समाजाने एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. या आवाहनाकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय? तुमच्याकडून लोकशाही मराठीच्या माध्यमातून काही जैन समाजाकरता आणखीन या व्यतिरिक्त काही आवाहन आहे का? मुळामध्ये जैन समाजामध्ये सर्व व्यवस्था आहेत. गोवर्धनजींनी आता जी अपेक्षा व्यक्त केली ती चुकीची आहे असं मी मानतच नाही. एखाद्या समाजाला त्रास होत असेल तर आपण त्याचा शांततेने अभ्यास केला पाहिजे आणि दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. हं. त्यामुळं आणि गोवर्धनजींना किंवा या संबंधित लोकांना आपण पटवून दिलं पाहिजे किती किती नुकसान झालंय किंवा यापेक्षा जास्त नुकसान होणाऱ्या गोष्टी कशा घडतायत आणि त्यामुळे आपण कुठेही एक बाजू लावून धरून माझंच खरं असं म्हणणं कदापि योग्य नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही समीक्षा करू आणि समाजाची जी व्यवस्था आहे, आमच्याकडे संघ परंपरा आहे, आमच्याकडे आचार्य परंपरा आहे, या परंपरेमध्ये चर्चा केली जाईल, विचार केला जाईल आणि मग निर्णय घेऊ. कोणीही परस्पर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर समाज म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी असणार नाही आणि अशा कुठल्याही कृत्याचं जैन समाज कधीही समर्थन करणार नाही. समाज एक करणं, मोर्चे काढणं हे
अपवादात्मक गोष्टी आहेत. हे काही रोज हाताळायचा प्रश्न नसतात. अगदीच अपवाद ज्यावेळी होतो, की आपल्या डोक्यावरून पाणी जातं किंवा भावनांचा उद्रेक होतो किंवा खरंच खूप अन्याय झालेला आहे. अशा वेळी आपण प्रतिकार करण्यासाठी किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढणं योग्य आहे. पण सरसकट रोज-रोज तुम्ही अशा पद्धतीनं सांगणं हे काही योग्य नाहीये. कबूतर खाण्याचा हा विषय या ठिकाणी असला पाहिजे असा अट्टहास न करता याला पर्याय देता येईल का? हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे आणि एकूणच सामोपचारानंच जावं लागेल. यामध्ये माझंच खरं ही भूमिका कुणीही घेऊ नये. त्यामुळे आमचा मोर्चा, तुमचा मोर्चा असं गोवर्धनजी म्हणायचं अजिबात आवश्यकता नाहीये. आपण सगळे एकच आहोत, एकाच समाजाचे घटक आहोत. त्यामुळे आपण शांततेनं या विषयाचा योग्य अभ्यास करूया आणि कोणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीनंच आपण यातनं मार्ग काढूया. ललितजी, तुम्ही माझ्या मुद्द्याचं उत्तर नाही दिलं. उद्या जैन मुनींनी एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर समाजानं एकत्र यावं असं आवाहन करण्यात येत आहे. त्यावर नाही, नाही. तुमचं काय म्हणणं आहे? कोर्टाचा निर्णय अजून यायचा आहे. उद्या 13 तारखेला तज्ञांची समिती नेमली जाणार आहे. हं. आता त्या समितीमध्ये कोण-कोण सदस्य असतील, त्या ठिकाणी आमची भूमिका मांडावी लागेल. आमचं काय म्हणणं आहे, शास्त्रोक्तरित्या पटवून द्यावं लागेल, की हे जे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत, ते योग्य असतील तर आम्हालाही त्याचा विचार करावा लागेल. हं. या सगळ्या गोष्टीचा विचार करायला काही कालावधी जाईल. तर बरोबर. उद्याच्या उद्या समाजाने एकत्र येऊन काहीच करायची गरज नाहीये. हं. कुठेही समाजाने एकत्र यायची गरज नाही. या संदर्भात एक बैठक होणार आहे समाजातल्या प्रमुख लोकांची, आचार्यांचं मार्गदर्शन घेतलं जातंय. तर कुणीही एका व्यक्तीनं परस्पर स्टेटमेंट करायची अजिबात आवश्यकता नाहीये. याला कुठलंही वेगळं वळण द्यायची गरज नाही. आपण अन्यायाला सहन करायचं नाही, या बाबतीत मी ठाम आहे. पण हा विषय वेगळा आहे. हा आपण शांततेनं समजून शास्त्रीय त्याला परिमाण आहेत, डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत, वैद्यकीय संदर्भ आहेत. या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने बघितल्या गेल्या पाहिजेत आणि आपण कन्व्हिन्स करून सामोपचारानंच यामध्ये पुढे जायचं आहे. उद्या समाजाने एकत्र व्हायचा विषय नाही. 13 ऑगस्टला कुठेही समाजाने एकत्र होण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी समाजातर्फे अधिकृतपणे तसं सूचित केलं जाईल. कारण नसताना सरकार सामोपचाराची भूमिका घेतंय, मुख्यमंत्री ऐकून घेतायत, योग्य ते मार्ग काढायचं आश्वासन देतायत, कोर्टामध्ये हिअरिंग चालू आहे, हं. तज्ञ समिती नेमतायत, बीएमसी आहे, प्रशासन आहे. आपण कोण लागून गेलो सगळ्याला ओव्हरटेक करणारे, अशी भूमिका घेणं योग्य नाही. तर प्रत्येक गोष्टीला योग्य पद्धतीनंच पुढे जावं लागेल. अगदी अगदी थोडक्यात विचारते, आपला वेळ संपतोय ललितजी. फार महत्त्वाची खरं तर भूमिका तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. समन्वयाची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. जर सरकार आपल्याला हा मुद्दा सोडवण्याकरता सहकार्य करत असेल तर आपण का दोन पावलं पुढे येऊ नये? ही तुमची जी भूमिका आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. ललितजी, या सगळ्या शिष्टमंडळामध्ये नेमकं कोण कोण असतील? जी बैठक होईल कोर्टाच्या या निर्णयानंतर, या सगळ्या संदर्भात काही प्राथमिक स्तरावर चर्चा झाली आहे का? याविषयी काही थोडक्यात सांगाल का? आमच्यामध्ये जी संघ रचना आहे, त्या वेगवेगळ्या संघांचे महासंघ आहेत. जसं आमचा राष्ट्रीय संघ आहे, ते महाराष्ट्र स्तरावरचे संघ आहेत, मुंबई स्तरावरचे संघ आहेत. त्यांच्या प्रमुखांना या ठिकाणी बोलवलं जाईल. त्यांच्याशी काही तज्ञ लोकं आहेत किंवा समाजात या क्षेत्रात काम करणारे, अनेक वर्षापासून काम करणारे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत. हं. काही अभ्यासू, खूप प्रचंड अभ्यास असलेले आचार्य आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल. कारण अगदी. हा एक दीर्घकालीन विचार करण्याचा विषय आहे. तात्कालिक दृष्ट्या आम्ही एखादा प्रश्न काहीतरी ताडपत्री फाडली म्हणजे तो प्रश्न सुटत नाही. कारण खरंय. आपल्या या समाजामध्ये सर्व समाजाला विश्वासात घेऊन आपल्या समाजाबद्दल कोणाचाही गैरसमज होणार नाही. जैन समाजाच्या परंपरा आहेत, भगवान महावीरांची शिकवण आहे, त्याला आपण कुठेही तडा जाऊ देणार नाही. अशा अगदी. अनेक गोष्टींचा अगदी. विचार करावा लागतो. त्यामुळं आमच्या ह्याच्यातले सन्माननीय आचार्य बरेच आहेत मुंबईमध्ये हं, हं. मोठमोठे. त्यांचं मार्गदर्शन आम्ही आज दिवसभरामध्ये ही घेण्याची प्रक्रिया चालू आहे. आमचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी बोलतायत या हं, हं. संदर्भामध्ये आणि हे समाजातले निवडक प्रमुख लोक, ही काही मास बैठक नाहीये. अगदी. निवडक प्रमुख अगदी. लोक समीक्षा करतील आणि समाजाची म्हणून भूमिका ठरवली जाईल आणि आम्ही तुम्हाला लोकशाहीला सुद्धा अधिकृतपणे त्याचा नक्की मेसेज देऊन कळवू, काय आमचा बैठकीत निर्णय झाला आणि काय भूमिका समाज घेतोय. ते अगदी. आम्ही नक्कीपणे मी तुम्हाला एक खात्री देतो, की कुठेही या व्यवस्थेच्या वेगळ्या पद्धतीचा निर्णय हा समाज कधीच घेत नाही. हं, हं. कोर्टाचा आदर राखायचा असेल, आम्ही आमची मांडू शकतो. खरंय. जे वाटतं ते मांडणं आमचा अधिकार आहे. परंतु एकदा निर्णय झाला, की त्याला वेगळं चॅलेंज करणं ही आमच्या समाजाची निश्चित. परंपरा. निश्चित. त्यामुळं त्या कुठेही सर्वांनी निश्चिंत राहा. जैन समाज हा कुठल्याही पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जाणार अगदी. नाही. अगदी. अन्यायाला प्रतिकार करण्याचा आमचा अगदी अधिकार मुद्दा आहे. लक्षात येतोय तो आम्ही ललितजी. करत असतो, परंतु ही वेळ अशा पद्धतीच्या भूमिकेची नाही. अगदी. 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 ललितजी आणि गोवर्धनजी, तुमच्या दोघांचेही आभार खरं तर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आणि या ललित गांधी यांनी
समन्वयाची भूमिका घेतलेली आहे, आवाहन सुद्धा केलेलं आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर मात्र बैठक होईल आणि त्यानंतरच या सगळ्या संदर्भात रणनीती ठरेल, निर्णय घेतला जाईल. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सुद्धा ललित गांधी यांच्याकडून व्यक्त होतीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.